कल्याणरावांचे शक्ती प्रदर्शन सुशील कुमारांच्या एका वाक्याने गेले फेल। मेळावा काँग्रेसचा गाजविला शिवसैनिकांनी। पाहूयात एक विशेष वृत्तांत। पंढरपूरच्या सहकार आर्थिक शैक्षणिक क्षेत्रात स्वर्गीय वसंतदादा काळे यांचे योगदान लाखमोलाचे आहे। नुकताच त्यांचा अमृत महोत्सवी जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला। त्यांच्या अमृत महोत्सवी जयंती सोहळ्याचे औचित्य साधून जयंती मंडळाने वाडी कुरोली तालुका पंढरपूर येथे राज्याचे 2 माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कल्याणराव काळे यांनी शेतकरी मेळावा व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करून माजी मुख्यमंत्र्यांसमोर येणाऱ्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून गर्दी खेचून शक्ती प्रदर्शन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला। पण देशाचे गृहमंत्रीपद भोगलेल्या व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या सुशील कुमार शिंदे यांनी मात्र कल्याणराव थोडा काळ थांबा। आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। कुठे कल्याण असं जागा बदलू नका सारखं असा सल्ला दिल्यामुळे त्यामुळे एकंदरीतच कल्याणरावांची निराशा झाल्याचे चित्र दिसून आले। करायला गेले एक आणि झालं एक अशी अवस्था कल्याणरावांची झालेली दिसून आली। कल्याणरावांनी मात्र माढा विधानसभेसाठी आपल्या नावाची या मेळाव्यातून घोषणा होईल अशी अपेक्षा धरली होती। पण काँग्रेसच्या 2 नेत्यांनी कल्याणरावांना थांबण्याची विनंती केली। एकंदरीतच कल्याणराव काळे यांच्या या शेतकरी मेळाव्यातून भ्रमनिराशा झाल्याचे कार्यकर्त्यांमधून बोललं जात आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे व आता शिवसेनेमध्ये असलेले सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी चौफेर फटकेबाजी करीत कल्याणरावांना विधान परिषद द्या अशी मागणी केली व कल्याणरावांकडे विशेष लक्ष देण्याची विनंती केली। आपल्या मनोगतातून त्यांनी उपस्थितांची मने तर जिंकलीच, पण सांगोला पंढरपूरच्या राजकीय पटलावरील अनुभव सांगताना त्यांनी सुशील कुमार शिंदे यांच्या कामाचं कौतुक पण केलं। खऱ्या अर्थाने शहाजी पाटील यांचं भाषण, त्यांची चौफेर फटकेबाजी म्हणजे मेळावा काँग्रेसचा आणि गाजावाजा शिवसैनिकांचा अशी स्थिती या मेळाव्यातून दिसून आली। गेल्या 10 वर्षांपासून आमदारकीची दिवास्वप्ने पाहणाऱ्या सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांना काँग्रेसकडून पुन्हा थांबा मिळाला आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांनीच आयोजन केलेल्या कार्यक्रमात हा इशारा दिला। आजपर्यंत आपणावर राजकीय अन्याय झाला आहे, पुढे कधीतरी याची भर आपण भरून काढू असं त्यांनी सुनावलं। पंढरपूरच्या राजकारणात गेल्या 15 वर्षापासून लाग लागत नसल्यामुळे आपण राजकारणात एकाकी पडल्याची खंत कल्याणरावांनीच या कार्यक्रमात बोलून दाखवली। आगामी लोकसभा व विधानसभा डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं असल्याचं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून बोललं जात होतं। पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात पूर्वीच्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची 4 मतदारसंघात विभाजन झाल्याने कल्याणराव काळे यांची राजकारणात पिछेहाट झाली आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी आपल्या कामातून आपली जागा भक्कम केली। यास भरीस भर म्हणून काँग्रेस पक्षात आपले वर्चस्व वाढवले आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षात असूनही कल्याणराव काळे यांची कायमच गोची होत असल्याचं दिसून येत आहे। म्हणूनच या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मी सर्वसामान्य कारखानदार आहे, माझ्या पाठीशी कोणीही आमदार नाही अशी खंत व्यक्त करून आपण राजकारणात एकाकी पडल्याचे 2 माजी मुख्यमंत्र्यांसमोर कबुली दिली। 2014च्या विधानसभा निवडणुकीत कल्याणराव काळे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करीत माढा तालुक्यातून निवडणूक लढवण्याचे ठरवले होते, परंतु ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात येऊन आमदारकी लढवली होती। या निवडणुकीत त्यांनी धनशक्ती मोठ्या प्रमाणात वापरूनही माढा विधानसभेच्या रणसंग्रामात मतदारांनी त्यांना 3ऱ्या क्रमांकावर फेकलं। विधान परिषदेला त्यांचा दारुण पराभव झाला होता। एवढ्या सर्व खटपटी केल्यानंतरही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी थांबा हा सल्ला दिल्याने कल्याणराव काळे यांची गोची झाल्याचं दिसून येत आहे। कल्याणराव काळे यांना मानणारा पंढरपूरच्या बहुतांश भाग हा सांगोला मतदारसंघात जोडलेला आहे, परंतु तेथून शहाजी पाटील हे निवडणूक लढवणार असल्याने त्यांनी याच कार्यक्रमात जाहीर केले। त्यामुळे कल्याणराव काळे यांनी 2 माजी मुख्यमंत्र्यांना एकत्रित आणून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आमदार होण्यासाठी गेल्या 15 वर्षापासून बाशिंग बांधून बसलेल्या कल्याणराव काळे यांना घरचा आहेर मिळाला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी त्यांना आपल्यावरील अन्याय पुढील काळात दूर करू असं सांगून थांबण्याचा इशारा दिला। येत्या काळात तरी पक्षाने काळे यांना कुठेतरी संधी द्यावी
हीच अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। संतोष कांबळे, ऋतदर्पण न्यूज, पंढरपूर।